रितेश देशमुखने लावली तन्वी कोलतेची क्लास, दीपाली सय्यदची घेतली शाळा, कोणाकोणाला पडणार भाऊचा धक्का। बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालेला आहे आणि सुरू होताच बिग बॉसच्या घरात राड आणि कल्ला बघायला मिळाला। तर यानंतर उद्या बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला भाऊचा धक्का म्हणजेच वीकेंडचा वार आहे आणि यामध्ये आता धक्का कोणाकोणाला बसणार, तर पहिलं नाव आहे तन्वी कोलतेचं। तन्वी कोलतेला रितेश देशमुख चांगलेच शाळा घेताना दिसत आहेत। रितेश देशमुख तन्वीला म्हणतात की तन्वी कोलते किती बोलते आणि तन्वी कोलते का बोलते। तुम्ही फक्त बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून फक्त आणि फक्त विनाकारण वाद आणि गोंधळ करताना दिसत आहात आणि त्याला कोणतंही कारण सुद्धा नाही आहे। त्यामुळे तुमचं बोलणं ऐकून प्रेक्षकांना काय, मला सुद्धा असं वाटायला लागलंय की तन्वी कोलते का बोलते। तर दुसरीकडे दीपाली सय्यदची सुद्धा रितेश देशमुखने शाळा घेतली। तिला म्हणाला की मकर संक्रांती सारखा सण होता, ज्या दिवशी सगळ्यांनी घरात खूप छान वागायचं ठरवलेलं असताना सुद्धा तुम्ही दोघी विनाकारण भांडत सुटला होतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही भांडलात, त्याच्या मागे कारण सुद्धा काही नव्हतं। दीपाली एक्सप्लेन करायला गेली तर तन्वीची बाजू घेऊन रितेश म्हणाला की मग काय झालं, तुम्ही का बोललात, तुम्ही का भांडलात। आणि त्यानंतर दीपाली रितेश देशमुखला म्हणते की मला कळतंय आरडी, आणि रितेश देशमुख यावर मात्र भडकतात आणि तिला म्हणतात की माझं नाव आरडी नाही आहे, माझं नाव रितेश देशमुख आहे। तर सध्या तरी बिग बॉस मराठीचा पहिला भाऊचा धक्का दीपाली आणि तन्वीसाठी नक्कीच भारी असणार आहे। रितेश देशमुखचा एक वेगळा अंदाज आपल्याला पहिल्याच भाऊच्या धक्क्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात कॉमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।